कानडी रस्ता तात्काळ दुरुस्त कराव्या या मागणीसाठी कानडी रोडच्या व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तपणे आज या ठिकाणी बंद पाळलेला आहे। आपण बघू शकता फक्त अत्यावश्यक सेवा अर्थात दवाखाने वगळता कानडी रोड पूर्णतः कडकडीत बंद झालेला आपल्याला या ठिकाणी पूर्ण शटर जाऊन आहेत आणि आपण बघू शकता ही सगळी दुकानं या ठिकाणी बंद करण्यात आलेली आहेत। अत्यावश्यक फक्त दवाखाने आणि बाकी वगळता या ठिकाणी बंद करण्यात आलेला आहे। आपण पाहू शकतो कानडी रोड हा तात्काळ हा जो रस्ता आहे आपण बघू शकता या रस्त्याची ही अवस्था आहे। हा रस्ता तात्काळ दुरुस्त व्हावा या मागणीसाठी कानडी रोडच्या सर्व व्यापाऱ्यांनी आज स्वयंस्फूर्तपणे कानडी रोड बंद आणि आपली सगळी दुकान व्यवहार कानडी रोडच्या व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद ठेवून आपले व्यवहार बंद ठेवलेले आहेत। ही रोडची अवस्था आहे। ग्राहक मध्ये येणं सुद्धा अवघड आहे। आपण बघू शकता सगळ्या ठिकाणी या ठिकाणाहून आता या दुकानाकडे लोक कसे जातील हा प्रश्न आहे। समोर दुकानांच्या अशा प्रकारे रस्ता पूर्णतः खोदून ठेवलेला आहे आणि ही अवस्था पूर्ण कानडी रोडच्या अगदी सुरुवातीपासून ते पार वसंत महाविद्यालयापर्यंत हा रस्ता अशाच प्रकारचा म्हणून सगळे व्यापारी आज एकत्र आलेले आहेत आणि सर्वांनी एकत्र येऊन स्वयंस्फूर्तपणे या ठिकाणी बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे। आपण बघतोय की जवळजवळ सगळी अत्यावश्यक सेवा वगळता दवाखाने आणि मेडिकल वगळता पूर्णतः कानडी रोड आज कडकडीत बंद ठेवण्यात आलेला आहे। नाही चालतंय तसे चला मामा चला तुम्ही सिनियर माणसं असं मागं म्हणलं सगळे व्यापारी आपण पाहू शकतो अशा प्रकारची या रस्त्याची अवस्था आहे। अनेक ठिकाणी हा रस्ता अशा प्रकारे खोदून ठेवलेला आहे। जवळजवळ 1 महिना झालेला आहे आणि त्यामुळे आज कडकडीत बंद ठेवून पूर्णपणे व्यापारी या ठिकाणी या आंदोलनामध्ये उतरलेले आहेत। कारण जवळजवळ 1 महिन्यापासून आपण बघू शकता समोर कशा प्रकारे हा रस्ता खोदून पाईपलाईनसाठी हा रस्ता खोदलेला आहे। गरज आहे पाईपलाईनची परंतु त्याला काही कालमर्यादा हवी असते। एक तर रस्ता होण्याच्या अगोदर हा पाईपलाईनचा पूर्ण काम पूर्ण केलेलं नाही नगरपंचायत प्रशासनानं आणि आता सगळं झाल्यानंतर आपण बघू शकता की या ठिकाणी त्यांनी पुन्हा रस्ता खोदलेला आहे आणि जवळजवळ 1 ते 1.5 महिना होत झालेला आहे। इकडं आपण बघू शकता सगळे कडकडीत बंद ठेवलेला आहे कानडी रोड व्यापाऱ्यांनी कारण त्यांना दररोज त्रास होतोय। ह्या रस्ता खोदलेला आहे। ग्राहकांना दुकानात यायचं कसं हा प्रश्न आहे। पूर्णपणे एका बाजूने एक तर अगोदरच हा रस्ता अरुंद आहे आणि त्यात पुन्हा अशा प्रकारे पूर्णतः खोदल्यामुळं आपण बघू शकतो सगळे व्यापारी आता संतप्त झालेले आहेत आणि अशा प्रकारे सगळे व्यापारी या ठिकाणी एकत्र येऊन या ठिकाणी या रस्ता दुरुस्तीची मागणी सर्वांनी केलेली आहे। आपण बघू शकतो या ठिकाणी सगळे व्यापारी या ठिकाणी संतापलेले आहेत की जवळजवळ 1.5 महिन्यापासून हा रस्ता असाच खोदून ठेवलेला आहे। कारण कुठल्याही कामाची काही कालमर्यादा हवी असते मात्र जवळजवळ 1.5 महिन्यापासून अशा प्रकारे रस्ता बंद ठेवल्यामुळं आज कानडी रोडच्या सर्व व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद ठेवून आपला हा संताप व्यक्त केलेला आहे। त्यांचं म्हणणं आहे की तात्काळ हा रस्ता दुरुस्त झाला पाहिजे यासाठी आपण पाहू शकतोय की आज कानडी रोड सकाळचे 11:30 वाजलेले तर हा रस्ता पूर्णतः बंद ठेवलेला झालेला आहे। व्यापाऱ्यांनी पूर्णतः या ठिकाणी स्वयंस्फूर्तपणे विशेष म्हणजे या ठिकाणी आपले व्यवहार बंद ठेवून आपला संताप या ठिकाणी व्यक्त केलेला आहे। सर्व व्यापारी रस्त्यावर उतरलेले आहेत कारण कुठल्याही कामाची मर्यादा असते। शेवटी हा रस्ता खोदून आपण बघू शकता या ठिकाणाहून समोरच्या बाजूला जर बघितलं तर खोदलेल्या रस्त्याची अवस्था आहे। अशा प्रकारे खड्डे आहेत आणि अशा खड्ड्यातून ग्राहक पलीकडं या दुकानाला जाणार कसा हा प्रश्न आहे। पूर्णतः रस्त्याच्या कडेनं एकतर पहिलाच हा रस्ता अरुंद आहे, वेळोवेळी वाहतुकीची कोंडी होते आणि त्यात पुन्हा अशा प्रकारचा हा रस्ता खोदल्यामुळं लोकांना या ठिकाणी आता चालणंही मुश्किल झालेलं आहे। म्हणून आज या ठिकाणी 29 डिसेंबर सोमवारी सर्व या ठिकाणचे व्यापारी एकत्र आलेले आहेत। केज विकास संघर्ष समिती त्यांच्यासोबत आहे आणि या कामासाठी मागणी या ठिकाणी करतात। आज प्रशासन नेमकं काय भूमिका घेतं हे बघावं लागेल। आज केज शहरातील व्यापाऱ्यांनी कानडी रोडच्या व्यापाऱ्यांनी कानडी रोड हा
पूर्णपणे नादुरुस्त असल्यामुळे एका बाजूनं पाईपलाईनसाठी रस्ता खोदलाय. 1.5 महिने झाले. सगळ्या व्यापाऱ्यांनी वेळोवेळी सूचना केली, परंतु रस्ता दुरुस्त झालेला नाही. यासाठी आज आपण बघू शकताय कान्हेर रोडला केज विकास संघर्ष समिती आणि कान्हेर रोडचे सगळे व्यापारी यांच्या संयुक्त विद्यमानं या ठिकाणी आंदोलन, रस्ता रोको आंदोलन सुरू झालेलं आहे. आमच्या 2 मागण्या आहेत. एक तर कान्हेर रोडचा रस्ता तात्काळ दुरुस्त करा आणि दुसरं जो द्रुतगती मार्ग आहे आमचा लातूर कल्याण हा सुद्धा केजला टच करून केजमधूनच गेला पाहिजे. या 2 मागण्यासाठी हा रस्ता रोको आम्ही आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे. संबंधित या मागणीचे निवेदन संपूर्ण प्रशासनाला आम्ही दिलेले आहेत. मात्र प्रशासनाने वेळोवेळी वेळकाढूपणाची भूमिका केलेली आहे. म्हणून आज अखेर आम्हाला या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करावं लागत आहे. आमचं जनतेला वेठीस धरणं हा उद्देश नाही आहे. आमचा जनतेचा प्रश्न सोडवणं हा उद्देश आहे. कारण आपण बघू शकता 1.5 महिन्यापासून जवळजवळ कान्हेर रोड नादुरुस्त आहे. पाईपलाईनच्या नावाखाली हा खोदलाय. खरं तर हा रस्ता तयार करण्याच्या अगोदर प्रशासनानं पाईपलाईन टाकून घ्यायला पाहिजे होती. सगळं उलटं काम केलेलं आहे आणि यासाठी पुन्हा ते केलं वेळेत काम सुरू नाही आहे आणि म्हणून शेवटी रस्त्यावर लोकांना यावं लागलेले. सगळे व्यापारी बंधू केजचे या ठिकाणी रस्त्यावर आलेले. आमचं म्हणणं एकच आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये हा रस्ता तात्काळ दुरुस्त करा आणि दुसरा लातूर कल्याण हा द्रुतगती मार्ग जो लातूर, केज, बीड, जामखेड आणि अहिल्यानगर मार्फत कल्याणला जाणार आहे तो आमच्याच मार्गातून जावा. या 2 मागण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहे. म्हणून आजचं हे रस्ता रोको आंदोलन जनतेच्या सहभागाने या ठिकाणी केज विकास संघर्ष समिती करत आहे. आपण बघू शकता या ठिकाणी एक मिनिट प्रशासनाचे आलेत का साहेब? शिवसाहेब येते म्हणले होते. त्याने शिवसाहेब आले की आम्ही शिवसाहेबांनी आम्हाला फक्त तासावर लिहून द्यावं किती तासात किंवा किती दिवसात रस्ता होतोय. आम्हाला काही जनतेला वेठीस धरणं आमचा धंदा नाही आहे. परंतु आम्हाला फक्त आमची मागणी आहे. पुन्हा एकदा सांगतो आम्ही. पहिली मागणी आहे कान्हेरी रोड जवळजवळ 1.5 महिना झालाय. कान्हेर रोडचे व्यापारी आणि नागरिक त्रस्त झाले. पोलीस प्रशासनाला विनंती आहे जोपर्यंत रस्ता दुरुस्त होत नाही 2 व्हीलरना आपण कृपया म्हणजे आम्ही कायदा तोडा म्हणत नाही पण आमच्या 2 व्हीलर जर इतर असतील ती जनतेची चूक नाही आहे. रस्ता दुरुस्त झाल्याशिवाय कुठल्याही 2 व्हीलरला हात लावण्यात येऊ नये. हा 4 व्हीलरचा आम्ही 4 व्हीलर तुम्ही नक्की करा साहेब. आमची मागणी आहे जनतेच्या वतीनं. आम्हाला रस्ता बी नाही आणि गाडी थोडी थांबली की लगे त्रास दिला जातो. हा बी प्रॉब्लेम आहे. संबंधित यंत्रणेला आम्ही म्हणलेलं आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा मी विचार करतो आजचं हे आंदोलन आमचं 2 मागण्यासाठी आम्ही घेतलेलं आहे. पहिली मागणी आमची आहे कान्हेरी रस्ता जो गेली 1.5 महिन्यापासून नादुरुस्त आहे. हा रस्ता नादुरुस्त असल्यामुळं व्यापाऱ्यांना आणि ग्राहकांना तुम्ही जाऊन बघा अशा अक्षरशः पेशंटना दवाखान्याकडे जाता येत नाही. यासाठी पूर्ण हा रस्ता तात्काळ दुरुस्त करावा या मागणीसाठी आमचं आंदोलन आहे. आणि दुसरा याच आंदोलनात आमची एक मागणी आहे ते म्हणजे लातूर आणि कल्याण मार्ग जो केज, बीड आणि जामखेड आणि अहिल्यानगर मार्फत जाणार आहे तोच राहिला पाहिजे. काही मंत्री त्याच्यात हस्तक्षेप करून रस्ता वळवण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्हाला आमच्याकडे उद्योगधंदे आमच्याकडे व्यवसाय नाहीत का? दोन्ही मागण्या आमच्या व्यापाऱ्याशी संबंधित आहेत. म्हणून आजचा कान्हेर रोडच्या व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद ठेवलाय. पत्रकार बांधवांना विनंती आपण बघू शकता पूर्णतः कडकडीत सगळ्यांनी आपले दुकान व्यवहार बंद ठेवलेले. आम्हाला म्हणाले की शोक आहे का हे सगळं करणं आणि म्हणून आजचा हा रस्ता रोको देशच्या जनतेच्या वतीनं आम्ही आणखी एकदा सांगतो कान्हेरी रस्ता एक तर तयार करताना अगोदर पाईपलाईन टाकली नाही. पाईपलाईन टाकली कधी टाकली? रस्ता पूर्ण झाल्यावर खोदलं काम करून. मग त्याला काही मर्यादा असावी. अत्यंत महत्त्वपूर्ण रस्त्यावर किती दिवस अशा प्रकारे चालायचं याला काही मर्यादा असावी. मात्र 1.5 महिना झालेला आहे कोणीच काही अद्याप त्याबद्दल ॲक्शन घेतलेली नाही. म्हणून आमचा हा रस्ता रोको इथं आहे. शिवसाहेबांनी यावं व्यापाऱ्यांना सांगावं की आणि त्याच्या पुढे 1 तास बी झाला पोलीस प्रशासनाला विनंती ज्या दिवशी आमची डेडलाईन संपेल निवेदन देणार नाही काय नाही त्या दिवशी रस्त्यावर येऊन आम्ही बसणार. आम्ही शिवसाहेबांनी यावं आम्हाला सांगावं त्यांना किती वेळ हा रस्ता लागणार तो तरी वेळ घ्यावा आणि आम्हाला लगेच सांगावं. ते कानडी चौक 1 दिवस घ्यावा 2 दिवस घ्यावा किंवा 3 दिवस हे संपल्यानंतर निवेदन नाही काही प्रशासनाला माहीत असावं. आम्ही डायरेक्ट येऊन त्याच वेळी ज्या दिवशी त्यांची 5 वाजता संध्याकाळी मर्यादा संपेल त्या दिवशी आम्ही पुन्हा रस्त्यावर येऊन बसणार. कारण आम्हाला जर प्रश्न सोडवला नाही
प्रशासनाला वेळ द्यायचा असतो पण दिला 1.5 महिना त्यांनी त्याचा उपयोग केला नाही आणि म्हणून हे व्यापारी बांधव सगळे आले. तुमच्या वतीने व्यापाऱ्याच्या वतीने बोला जर तिकडं सोडू नका. हा कुठल्या पक्षाचा किंवा कुठल्या संघटनेचा बंद नसून हा त्रस्त व्यापाऱ्याचा कानडी रोडच्या त्रस्त व्यापाऱ्याचा बंद आहे. प्रत्यक्षात सगळे व्यापारी आपापले दुकाने सकाळी उघडी होती, परंतु गोष्ट कळाल्याच्या नंतर सर्वांनी आपोआप दुकाने स्वतःहून बंद केलेले आहेत. का तर हा धुळीचा त्रास, एक तर परिपूर्ण रस्ता पूर्ण झाला, सगळा रस्ता पूर्ण झाला, कंप्लीट काम झालं आणि नंतर पाईपलाईनसाठी रस्ता JCB लावून अगोदरच रस्ता लहान आहे, 24 फुटाचा रस्ता आहे आणि 7 ते 8 फुटाचा रस्ता खोदून पुन्हा पाईपलाईन टाकली. बरं टाकीनंतर पाईपलाईन त्याच्याबद्दल तालुक्यातली जनतेच्या वतीनं याच्यासाठी तीव्र आंदोलन केलं जाईल हे बी या ठिकाणी लक्षात घ्यावं. आणि कानडी रस्ता मात्र आता शिवसाहेब आणखी आले नाहीत. मला वाटतं शिवसाहेब आले की आम्ही मागे घेतो आंदोलन. शिवसाहेब येऊ द्या, फक्त शिवसाहेबांनी आम्हाला फक्त लेखी देऊ द्या आणि त्यानंतर आम्ही मागे घेतो आंदोलन ताबडतोब. फक्त आम्हाला लोकांना वेटीस धरायचं नाही आहे अजिबात. या कानड रोडची दुरावस्था होती, त्यासाठी आम्ही एकत्र जमलेलो. खरं तर 6 महिने कारखान्यात लोक गेल्यानंतर आमचं मार्केटच राहत नाही. 6 महिने आमचे किराया निघणे मुश्किल होतात. एक केसमध्ये व्यापारी संकुल नाही, गव्हर्नमेंटची काही सुविधा नाही, त्याच्यामुळे एक तर आम्हाला जागेचा किराया निघणं मुश्किल होतं. त्याच्यामध्ये 6 महिने मार्केटचा जर आपली ऊसतोड कामगारचा जिल्हा असल्यामुळे ज्यावेळेस आपले लोक ऊसतोडे जातात त्यावेळेस 6 महिने आम्ही फक्त बसून राहतो. त्याच्यात ही रोडची दुरावस्था. 1.5 महिना आम्ही निवेदन देऊन हेच करायचं का दरवेळेस? प्रशासनाला दरवेळेस निवेदन द्यायचं, दरवेळेस हेच करायचं. प्रशासन जागे होतच नाही आहे आणि यासाठी आम्ही आज इथं जमलेलो आहे. माझी प्रशासनाला यामार्फत एवढीच विनंती आहे की काही झालं, जयंती असो कुणी काही असेल तर आम्हाला दमदाटी करून बंद करायला होतात. आणि आज आम्ही स्वतःसाठी बंद करून आलो तर आम्हाला लगेच जायला होतात. एक आम्हाला 10-15 मिनिटं अर्धा तास तरी आम्हाला उपोषण करण्यासाठी इथं वेळ द्यावा. 10-15 मिनिटं आम्ही जे उपोषण करतो त्याला कुठेतरी आमचं तुम्ही मार्गी लावण्यासाठी तात्काळ जेवढ्या लवकरात लवकर होईल तितक्या लवकरात लवकर मार्गी लावा. राहिला एक प्रश्न, जे 2 व्हीलर दुकान समोर लागतात त्याच्यावर पोलीस प्रशासनाचे जे फाईन टाकतात ते थोडं आम्हाला रस्ता होतं सहकार्य करावं. रस्ता झाल्याच्या नंतर त्यांनी ते फाईन टाकले तरी काय आम्हाला हरकत नाही. 4 व्हीलर असेल ते फाईन टाकली तरी काय हरकत नाही. एवढी आम्ही प्रशासनाला विनंती करतो आणि प्रशासनाच्या सोबत जे प्रशासनाच्या गोष्टी असतील ते मान्य करून आम्ही प्रशासनासोबत चालण्यास तयार आहोत.